सर्वसामान्यांना एकत्र करून त्यांचं नेतृत्व स्वीकारत विविध पदांवर आदर्शवत निर्माण करणारे सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तेची हवा डोक्यामध्ये जाऊ दिली नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे। सर्वसामान्यांना एकत्र करून त्यांचं नेतृत्व स्वीकारत आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा विविध पदांवर आदर्शवत काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तेची हवा डोक्यात जाऊ दिली नाही असं प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं। अकलूज इथं विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्तानं नागरी सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी दोन्ही नेत्यांनी जुने किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला। पण माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं। माझ्या हातून काही चुका जरी झाल्या तरी शेवटपर्यंत त्यांनी मला जवळ केलं, आशीर्वाद दिला। आणि आजही आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत दोघी, पण कधी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी डिसिजन घेतला कॅबिनेट एनसीपी मध्ये जाण्याचा, दिल्लीत आम्ही एकमेकांच्या जवळ बसलेले होतो कॅबिनेटमध्ये, पण तरी त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून एनसीपी मध्ये या। केवढा मोठा त्याग लागतो त्याच्याकरता सुद्धा की एखाद्याला एवढं पुढं आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करणं हे शरदरावांनी कधी केलं नाही। शिंदे साहेबांचा 84वा वाढदिवस म्हणजे माहीत सांगतं की 84 वर्षाचे झाले। माझ्यापेक्षा 7 महिन्यांनी ते राहिले। आजकाल लोक कसे वागतात, त्यांचा सत्काराचं उत्तर हे शेवटी असतं। पण माझ्यापेक्षा लहान असताना सुद्धा कागदी कष्टाची मीज होत्या। शेतीवर त्यांनी सांगायला लागले, मी बरा आहे, तुमच्यापेक्षा आज पहिले कवींना मी ठरलो आहे, त्यामुळे जात भानगडीत आपल्या नादी लागू नका। शेवटी तुमचा सन्मान आहे, हे हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आले तुमच्या सन्मानासाठी आणि तुमचे विचार ऐकण्यासाठी। या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार भास्कर बंगले, खासदार संजय देशमुख, खासदार विशाल पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, अनिल कोकरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, धनाजी साठे, नारायण पाटील, संजय कोकाटे, भारत पाटील, संजय पाटील, संभाजी शिंदे, रामहरी रूपनवर, उत्तमराव जानकर, सविता राजे भोसले, रत्नमाला गायकवाड आदींची उपस्थिती होती।